ओम शांती। आज आहे 17 फेब्रुवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही आता अमरलोक स्थापन करण्यासाठी निमित्त आहात, जिथे कोणतेही दुःख अथवा पाप असणार नाही, ती आहेच निर्विकारी दुनिया। प्रश्न आहे, ईश्वरीय परिवाराची आश्चर्यकारक योजना कोणती आहे? उत्तर आहे, ईश्वरीय परिवाराची योजना आहे कुटुंब नियोजन करणे। एका सत्धर्माची स्थापना करून अनेक धर्मांचा विनाश करणे। मनुष्य कुटुंब नियोजन करण्यासाठी योजना बनवतात। बाबा म्हणतात त्यांच्या योजना यशस्वी होऊ शकत नाही। मीच नवीन दुनियेची स्थापना करतो, तर बाकीचे सर्व आत्मेवर आपल्या घरी निघून जातात। फार थोडे आत्मेच इथे राहतात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. विष्णुपुरी मध्ये जाण्यासाठी स्वतःला लायक बनवायचे आहे। संपूर्ण पावन बनायचे आहे। अशुद्ध खाण्यापिण्याचा त्याग करायचा आहे। विनाशापूर्वी आपले सर्व काही सफल करायचे आहे। 2. लवकरात लवकर शिकून हुशार व्हायचे आहे। कोणतेही विकर्म होऊ नये यावर लक्ष ठेवायचे आहे। आजचे वरदान आहे, तक्रारीला बाबांच्या आठवणीमध्ये परिवर्तन करणारे, स्वतः आणि निरंतर योगी भव। स्पष्टीकरण आहे, संगम युगाची विशेषता आहे आत्ता पुरुषार्थ, आत्ता प्रत्यक्ष फळ, आत्ता स्मृती स्वरूप, आत्ता प्राप्तीचा अनुभव। भविष्याची गॅरंटी तर आहेच, परंतु भविष्यापेक्षाही श्रेष्ठ भाग्य आत्ताचे आहे। या भाग्याच्या नशेमध्ये रहा तर स्वतः बाबांची आठवण राहील। जिथे आठवण आहे तिथे तक्रार नाही। काय करू, कसे करू हे होत नाही, थोडी मदत द्या, ही आहे तक्रार। तर तक्रारीला सोडून स्वतः योगी, निरंतर योगी बना। स्लोगन आहे, जे स्वतःला पाहुणे समजून राहतात तेच महान स्थितीचा अनुभव करतात। ओम शांती।